श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलांशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोक अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे कुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू स्वाधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नवन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातीही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्तराहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आर्दर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्रामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व
बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडवलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवून हैदराबादशी पातलो. येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही अत्यवर्य. कमरेवर ठेवून कर दर्शन देते तयांसी. इति श्री स्वामी चरित्राम सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडाहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साखल व्रत अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरनी टोळांसी, मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एका विंध्य होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींसी जाणूनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती सव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवानी. गावात यती येवोनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतरज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत द्वितीयोध्याय. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ इतिहाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, त्या शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंग्याच्या नादी लागला.
ऐसे त्यांनी हा स्वामी नवे डोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे त्यांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छु जनसंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी अनवनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी, तो एवनी सेवे करी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुश्चित जना, अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर, अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत, स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणिल स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागे परियेसी. आपली जरी इच्छायसी, स्वामी ते अनावे वटपुरीसी. तरी मी आणि तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे कैवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपा प्रती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशहा, चोळप्पाची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करुण. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणणी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत.
तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाचे अंती चोळप्पावी नवी स्वामी प्रती कृपा करुणे मजवरती बडोद्यासी चालावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी मल्हारावाची मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाल्या व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परिमल्लाराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत दयाचे नाव नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेविती ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हारराववरी आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय घोडा इति स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः शुभम भवतु श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळदी करादी शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी सेवटी आणिले रात्रंदिन रूप मंदिरी वेदांतर चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी पहावयातीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटलिया काहीनीसी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांची धोरणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार
होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी व्रथाभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकारक होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची. बुवा प्रतिपटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्रसी गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एकी रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुणी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिदा घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्पापन सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामी से बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे एकता वरदानी तेथून समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधीपळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी.
घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरोनी आपणापुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरुगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. नवभास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे अनिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी.
तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुनतयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोडाः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन स्वामी मूर्ती पाहुन. बाळप्पाने धावून दृढचरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन. नित्य प्रातकाळी उठवण षटकर्माते आचरोण. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान अटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करुण अक्कलकोटी राहिले. चळप्पा आदी करुण सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी.
एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे अपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण विष दिलेले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हिची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूरतया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्याव्या व्यर्थेची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाढाने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत.
एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती अनोन. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे ऐके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी. रागोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवे कर्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लगुन. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बैसी. गर्व भरे ती कोणासी मानेनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभेवनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावी जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पायाश विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी. प्रातःकर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंद येतेवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती
करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, क्षीणला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दिनानाथा, दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना, अनाविजी आपल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव, पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती बुलिदाना न बाधोद तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै, शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो आ सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंचानी परमार्थ तेनी सुगम मजलागी, ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोऽध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इतिहाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवून अंतिदाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते, त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत, दरिद्रे पिढीला बहुत दिनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहजवनाबाजी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन तीयेवर केळे शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता, करीत असे अकांत म्हणे घर बुडाले, बसप्पा येता ग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापोवाद न भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी, 2 प्रहर होता रजनी समर्थ ओठणी चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरमित देखिलात सर्पसमूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय,
पाहुनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडोनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. इथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोसिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याद्रे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. देखोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भावधोरणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत रेखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणे ती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छटी कफनी जोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर.
आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोनिया ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आली मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्याची कांता ती करी बहुता कांत घेत उर बडवणी विनविते जोडणी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी अनोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोठी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासूनही सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकेले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजावा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहून या स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात सके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीकेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त घोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकून निजांचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून
एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निषदामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी आजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधान आवे. परीसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता आपला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या अज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भव दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोडः श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले अपनांपासी एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रुगकोटे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे व्रत ऐकोन म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशान.
ब्रह्मचारी दादासी उपदेशिते दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करुण झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेला आम्हासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझी ही करणी लोकापवाद कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोने वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टादशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाल्ला अज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झालिया काही वेळ. समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारे योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे. असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडोनी. एवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता
इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटेले त्याचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे धारावडी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले. दीनवदन होणी धूड घातली मिठी चरणी. तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्परित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाडेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणोनी केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जीव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुई जारी त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणि सत्वर. गृहस्थमनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शकेस 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार.
दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ. त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधारच स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते खता. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पातिली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुतच 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस अनिला. त्यांसी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.